छत्रपती संभाजीनगर शहरात शस्त्रांचा धाकावर जबरी चोरी करणाऱ्या 3 अट्टल गुन्हेगारांना गुन्हे शाखेच्या पथकानं अवघ्या काही तासात अटक केली आहे. निराला बाजार परिसरातील एका पानटपरी चालकाला धमकावून लूट करण्यात आली होती. या कारवाईत आरोपीकडून देशी बनावटीचे पिस्टल, जिवंत काडतूस आणि धारदार चाकू जप्त करण्यात आला आहे. जय कन्हैया भांडारकर, रितेश पारस पहाडिये आणि करण गणेश तांदळे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. निराला बाजार परिसरातील पान सेंटर चालक आशिष परमेश्वर काष्टे यांच्याकडे 1 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5च्या सुमारास तिघे आरोपी दुचाकीवरून आले. आरोपींनी साहिल चांडक याचा फोन आशिष काष्टे यांना दिला. फोनवरून 5,000 रुपये आणि सिगारेट देण्याची मागणी करण्यात आली. आशिष काष्टे यांनी नकार दिल्यानंतर आरोपी करण तांदळे यांनी धारदार चाकू काढला, तर जय भांडारकर यांनी देशी बनावटीचं पिस्तूल काढून जीवे मारण्याची धमकी दिली. यानंतर आरोपींनी गल्ल्यातील 7,000 रुपये आणि सुमारे 6,000 रुपयांच्या विविध कंपनीच्या सिगारेट जबरदस्तीने लुटल्या. पोलिसात तक्रार केल्यास जीवे मारण्याची धमकी देत आरोपी फरार झाले होते. या घटनेची गंभीर दखल घेत पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या पथकानं तपास सुरू केला. गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार काही तासातच तिन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आलं. मुख्य आरोपी जय भांडारकर यांनी गुन्ह्यात वापरलेले पिस्टल, जिवंत काडतूस आणि इतर शस्त्रे पोलिसांच्या ताब्यात दिली आहेत. या प्रकरणी क्रांती चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पुढील तपास सुरू आहे.